ते घरातच आहोत नाही का, म्हणून खिडकीच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर आपल्याला बघता येतंय घरात राहून. तर पाऊस पडतोय आज पूर्ण दिवस आणि हा जो महिना चालू आहे तो आहे आषाढ महिना. मराठी महिन्यातला 4था महिना आषाढ महिना. गेल्या 20 जून पासून आता ह्या 20 तारखेपर्यंत 20 जुलै पर्यंत हा आषाढ महिना आहे आणि आषाढ संपला की श्रावण लागेल. आणि या आषाढ महिन्यात आपण बघत आहोत की पाऊस पडतोय बऱ्यापैकी. म्हणजे पाऊस जो बरसतो, मुसळधार पाऊस जो पडतो तो या आषाढ महिन्यातच पडतो. तशी आषाढ महिन्यावर आणि पावसावर आधारित अशी आपली कविता आहे आणि ती कविता आपण घेणार आहोत. आणि कवितेचं नाव आहे रे थांब जरा आषाढ घना. आषाढ महिन्यात पडणारा पाऊस, त्यामुळे अवतीभोवती निसर्गात होणारे बदल, सृष्टीला प्राप्त झालेले सौंदर्य हे पाहता यावे, जवळून अनुभवता यावे, म्हणून कवी त्या आषाढ घणाला म्हणताय तू आता जरा थांब रे, तू थांब, तूही बघ माझ्या बरोबर सौंदर्य सृष्टीला प्राप्त झालेलं, तर तू जरा थांब असं कवीने म्हटलेलं आहे. कवींचं नाव आहे बाब बोरकर आणि कवींचा परिचय मी आधी तुम्हाला करून देते. कवींच्या परिचयाचं पान समोर स्क्रीनवर तुम्हाला कवींच्या नाव, कवितेचं नाव दिसतंय, कवींचं नाव दिसतंय. कालावधी दिसतोय त्यांचा 1910 ते 1984. त्यांचा परिचय करून देते. पद्मश्री बाब बोरकर, बाळकृष्ण भगवंत बोरकर, कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार. भारत सरकारचा पद्मश्री हा सन्मान. सासाय या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार. गीतार, चैत्र पुनव, चांदनवेल, कांचन संध्या, अनुरागिनी, चिन्मयी आदी कविता संग्रह. कागदी होड्या, घुमटावरले रावे, चांदण्याचे कवडसे, पावला पुरता प्रकाश हे लेखसंग्रह. मावळता चंद्र, अंधारातली वाट, भावीन, प्रियदर्शनी, समुद्रकाठची रात्र इत्यादी ललित लेख संग्रह. व समग्र कविता बोरकरांची कविता. निसर्ग व प्रेम हे बहुतांश कवितांचे विषय त्यांच्या. संपन्न निसर्ग प्रतिमा, नादमयता आणि माधुर्य हे त्यांच्या काव्याचे विशेष. आता ही जी प्रस्तुत कविता आहे त्या कवितेसाठी मी प्रस्तावना करते. आषाढ महिन्यात बरसणारा पाऊस आणि या पावसामुळे सृष्टी हिरवीगार होऊन जाते. सृष्टीला प्राप्त होणाऱ्या या रंगांच्या विविध छटांनी निसर्गाला बहर आलेला दिसतो आणि या निसर्ग सौंदर्याने फुललेल्या सृष्टीतील प्रत्येक घटकाचे, सजीव निर्जीव सृष्टीचे नादमय व प्रत्येकारी वर्णन या कवितेत सुंदर शब्दांच्या साह्याने कवी बाब बोरकरांनी केलेले आहे. आषाढ महिन्यात पडणारा पाऊस आणि त्या पावसामुळे सृष्टीला प्राप्त झालेलं जे सौंदर्य आहे त्या निसर्ग सौंदर्याचंच वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये कवीने प्रत्येकारी व नादमय शब्दांच्या साह्याने केलेलं आहे. कसं ते आपण कवितेतून बघणार आहोत. कविता आधी मी पूर्ण सगळी एकदा वाचते एकत्रित आणि मग आपण एक एक कडव्यांचा अर्थ समजावून घेऊया. तुम्हाला स्क्रीनवर कविता दिसतेय बघा, वाचते. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिती भरून तुझी करुणा. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली औते. इंद्रनीळ वेळूंची बेटे, पदविन्यास खुना.
रोमांचित ही गंध केतकी, कुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेखी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणी गर. वाहू दे या तवकिमयेवर, कोवळ्या नव्या हळदव्या उन्हा. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने. कंठ खगांचा मधुगानाने, आनित शहारा तृणपर्णा. आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यानी. रत्नकळा उधळीत मध्यानी, इंद्रवर्णात वना. काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे. करू दे मज हितगुज त्या सवे, निरखित जळातील विदू वदना. समजावून घ्या आता कविता. निसर्ग सौंदर्याचं वर्णन आलेलं आहे कवितेमध्ये. म्हटल्याप्रमाणे आषाढ महिन्यातील पावसामुळे चारी दिशांना बहरलेला जो निसर्ग आहे, तो निसर्ग आणि या निसर्गाचा आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद खुद्द आषाढ मेघाने घ्यावा, अशी विनंती कवी त्या आषाढाला करतात. बघा कवितेमध्ये जे चित्र तुम्हाला समोर दिसते, त्या चित्रामध्ये बघा कवी त्या आषाढ घनाकडे, म्हणजे ते काळे पाऊस पडणारे जे ढग आहेत, त्या ढगांना हात वर करून म्हटलेले आहे बघा, थांब जरासा. म्हणजे तू थांबलास बरसायचा, पाऊस बरसायचा जर थांबला, तर तुझ्याच कृपेमुळे सृष्टीला प्राप्त झालेलं जे सौंदर्य आहे ते मलाही पाहता येणार आहे. मलाही म्हणजे कवी म्हणतायत स्वतः, म्हणजे कवींना पाहता येणार आहे. आणि तूही थांब आणि तुझ्याच कृपेमुळे प्राप्त झालेलं जे सौंदर्य आहे सृष्टीला, ते तूही पहा, नाही का? म्हणजे आषाढ घणाला सौंदर्य पहा तूही आणि मलाही पाहून दे, अशी विनवणी कवी करताना काय काय म्हणतायत, काय सृष्टीमध्ये बदल झालेला आहे पावसामुळे, काय सौंदर्य प्राप्त झालेलं आहे, बघूया काय वर्णन करतायत कवी पहिल्या कडव्यामध्ये. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिटी भरून तुझी करुणा. हे आषाढ घना, तू आता बरसलास आणि भरपूर बरसून झालेले तुझं, आता जरा थांब बाबा. कारण तुझ्याच कृपेमुळे, करुणा म्हणजे दया किंवा कृपा असा अर्थ होतो करुणा शब्दाचा. तुझ्याच कृपेमुळे जे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे चहू बाजूला सृष्टीला, ते मला बघून देत. दिठी शब्दाचा अर्थ आहे दृष्टी किंवा नजर. तर डोळे भरून मला प्राप्त झालेलं, तुझ्या कृपेमुळे, तुझ्या दयेमुळे प्राप्त झालेलं जे सौंदर्य आहे ते मला डोळे भरून पाहून दे. तुझ्या सहित, म्हणजे तुझ्या सहितच पाहायचंय, तूही पहा आणि मलाही ते डोळे भरून पाहून दे, असं कवितेच्या सुरुवातीलाच कवीने म्हटलेलं आहे. पुढे काय म्हणतात बघा कवी, काय सौंदर्य आहे ते सांगताना काय म्हटलेलं बघा कवीने. कोमल पाचूंची ही शेते. आता कोमल शब्दाचा अर्थ माहितीये तुम्हाला, कोवळे. पाचू म्हणजे हिरवा रंगाचं जे रत्न असतं त्याला पाचू असं म्हणतात. तर इथे पाचू शब्दाचा अर्थ हिरवा असा घ्यायचा. आणि कोमल म्हणजे कोवळं, आणि कोवळं शेत म्हणजे शेत जमिनीत आलेलं पाचूच्या रंगासारखं हिरवगार असं कोवळं शेत. किती सुंदर दिसत असेल नाही का ते शेत, कोवळं हिरवगार शेत. जमीनभर सगळीकडे दृष्टी जिथे जिथे जाईल तिथे सगळीकडे हे कोवळं हिरवा रंगाचं, पाचू सारखं असलेल्या हिरवा रंगाचं शेत सगळीकडे दिसतंय डोळ्यांना. प्रवाळ माती मधली अवते. प्रवाळ म्हणजे पुन्हा एक रत्न आहे पोवळे. पोवळे हा एक लाल रत्न असतो. तर लाल मातीसाठी वापरलेली ही उपमा बघा, प्रवाळ म्हणजे लाल मातीमध्ये इकडून तिकडे फिरणारी ही अवते. अवते म्हणजे नांगर जो फिरवला जातो, बैलांच्या मागे लावलेला असतो बघा,
नांगर बघितलाय की नाही तुम्ही मला माहित नाही. नांगरणी केली जाते. बी पेरायचं असतं शेतामध्ये, तर शेतजमीन जी आहे टणक झालेली, तर ती भुसभुशीत व्हावी म्हणून नांगरणी केली जाते. मी तुम्हाला कवितेच्या शेवटी जर वेळ असेल तर नांगरणी आणि काय काय ह्या कवितेमध्ये जी काय उल्लेख आलेले आहेत ती सगळी चित्र मी तुम्हाला दाखवेन जर वेळ मिळाला आपल्याला तर. आता सध्या लक्षात घ्या तुम्ही. तर बैलांच्या साह्याने नांगरणी केली जाते शेताची. तर ती शेतामध्ये फिरणारी, लाल मातीमध्ये फिरणारे नांगर, हा, हेही दृश्य निसर्ग सौंदर्यात भर घालणार असं कवींना वाटतंय. आणि इंद्रनीळ वेळूंची बेटे. वेळू म्हणजे बांबूचे वन आणि इंद्रनीळ शब्दाचा अर्थ आहे निळ्या रंगाचे रत्न. तर बांबूची बेटे जी आहेत, बांबूचं जे वन असतं, तर ते वन बांबू हिरव्याच रंगाचा असतो, पण बांबूचं पूर्ण वनच्या वन जर बघितलं, चित्र आहे माझ्याकडे, नंतर मी दाखवेन, तर ते आकाश निळ्या रंगाचं आणि आकाशात आलेले ढग जे आहेत ते काळ्या रंगाचे, पूर्ण काळा रंग नसतो, काळा आणि निळा असा मिक्स होऊन जांभळा रंग, आणि तो मधून मधून त्या बांबूची झाडं उंच वाढतात, तर मधून मधून तो डोकावणारा जो निळा रंग, निळा जांभळा रंग जो आहे तो त्या बांबूंवर पडतो आणि त्यामुळे ती बांबू जे आहेत ते निळ्या रंगाचे दिसतात. आणि म्हणून इंद्रनीळ हा शब्द वापरलेला आहे. इंद्रनीळ म्हणजे निळ्या रंगाचं रत्न. त्या निळ्या रंगाच्या रत्नासारखे दिसणारे हे बांबूचं बन निळ्या रंगाचं. आणि या तुझ्याच पदविन्यास खुणा. पदविन्यास खुणा शब्दाचा अर्थ आहे पाऊल खुणा. या तुझ्याच पावलांच्या काळात खुणा आहेत. म्हणजे तू येऊन गेल्याच्याच या खुणा आहेत. तू येऊन गेलेला आहेस, बरसून गेलेला आहेस, म्हणून सृष्टीमध्ये हे बदल झालेले आहेत. कोणते बदल झालेले आहेत या कडव्यामध्ये तुम्हाला समजले ते पाहिजे तर मी एकत्रित सांगते की सगळीकडे हिरव्या रंगाची शेत डोलतायत. त्याचबरोबर लाल मातीमध्ये शेतकरी मोठ्या आनंदाने नांगरणी करतायत. त्याचबरोबर बांबूची जी वने आहेत ती इंद्रनीळ रंगाची दिसायला लागलेली आहेत. ते तुझ्या कृपेमुळे हे सौंदर्य माझ्या अवतीभोवती दूर दूर नजरे जिथे जाते तिथे दिसतंय. मग ते मला बघता यावं, ते मला बघता यावं, तूही बघ. आणि म्हणून तू जरासा काय कर, थांब, आषाढ घनात थांब. पुढे जाऊया पुढच्या कडव्याकडे, दुसऱ्या कडव्याकडे. हा, शब्द थोडेसे कठीण आहेत बघा या कवितेतले. तर संस्कृत प्रचूर शब्द कळाय, संस्कृत शब्द वापरलेले आहेत, त्यामुळे कविता थोडीशी कठीण वाटतेच शब्द, पण शब्दांचा एकदा अर्थ कळला की कविता छान आहे खूप. आणि निसर्ग सौंदर्यात आपल्यालाही हे सगळे बदल, हे सौंदर्य आपणही पाहिलेलं आहे. ग्रामीण भागात जर तुम्ही गेलात तर हे सौंदर्य लगेच दृष्टीला पडतं. हा, शहरात फारसं असं दृश्य, असं सौंदर्य फारसं दिसत नाही, पण डोळ्याने बारीक नजरेने निरीक्षण करायला गेलात तर शहरात देखील पावसाळ्यात सौंदर्याची कमतरता नाही बरं का. शहरात ही सौंदर्य दिसतच नाही असं नाही. तुम्हाला वर्णन करायचं असेल तर पावसाळ्यातील शहरातल्या सौंदर्याचं पण वर्णन करता येईल. इथे ग्रामीण भागाचं वर्णन आलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या कडव्याकडे. रोमांचितही गंध केतकी. रोमांचितही गंध केतकी. केतकी तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल बघा. केतकी म्हणजे केवड्याचं झाड. हा, केवडा गणपतीचा सीझन जेव्हा असतो तर गणपतीत केवडा मिळतो बघा. काही जण केवडा आणतात का माहितीये, त्याला खूप सुरेख गंध असतो, खूप छान सुगंध असतो केवड्याला. तर असलेला गंध असलेला हा केवड्याचं झाड जे आहे ते केवड्याचं झाड देखील काय झालंय बघा पावसामुळे. हा, त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे, त्याच्यात काय बदल झालेला आहे, तर तो रोमांचित झालेला आहे. हा, रोमांचित. आपल्याला आनंद झाला किंवा आपल्या अंगावर गार पाण्याचे थेंब पडले, पावसाचे थेंब पडले की आपण देखील काय होतो, रोमांचित होतो. तसं पावसामुळे हा केवड्याचं झाड जे आहे, गंध पसरवणार सगळीकडे केवड्याचं झाड, ते कसं झालंय, रोमांचित झालंय. म्हणजे रोमांचित ही मानवी भावना आहे, पण त्या मानवी भावनेचा संबंध इथे निसर्गाशी जोडलेला आहे कवीने.
त्यामुळे ही भावना खूप सुंदर वाटते, हृदयस्पर्शी झालेली आहे. पुढे काय म्हटलंय बघा, फुटे फुली ही सोन चंपकी. फुटे फुली ही सोन चंपकी. सोन चंपकी म्हणजे सोन चाफा, सोनेरी रंगाचं दिसणारं चाफ्याचं फूल. ते चाफ्याचं फूल देखील गणपतीच्या सीझन मध्ये भरपूर ही फुलं येतात बघा. नवरात्रामध्ये देखील असतात ही चाफ्याची फुलं, आणि त्याचे हार गणपतीला नवरात्रात देवीला घातले जातात. अतिशय सुंदर असा सुवास असतो या फुलांना. तर नुकते फुटे फुली, फुललेलं म्हणजे नुकतंच फुललेलं, फुटे म्हणजे नुकतंच फुललेलं सोनचाफ्याचं फूल जे आहे ते देखील अतिशय सुंदर दिसतंय. तू पडून गेल्यामुळे त्याचं जणू न्हाणं झालंय, म्हणजे त्याची आंघोळ झालीय आणि ते देखील सुंदर दिसतंय. लाजून या जाईच्या कळी लेकी तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. लाजून या जाईच्या लेकी तुझं बघती चोरून बघती पुन्हा पुन्हा. किती सुंदर कल्पना आहे बघा पुन्हा केलेली आहे. हा, जाईच्या लेकी. आता जाईच्या लेकी म्हणजे कोण, तर जाईच्या कळ्या. त्या काय झाल्या, लाजून चूर झालेल्या आहेत. का लाजल्यात बरं त्या, तर तुझ्याकडे चोरून पुन्हा पुन्हा बघताना. म्हणजे आषाढ घणाकडे लाजून पुन्हा पुन्हा बघताना त्या लाजतायत. चोरून बघताना त्या लाजलेल्या आहेत. ही देखील पुन्हा एक मानवी भावना आहे, लाजण्याची. तर ह्या मानवी भावनेचा संबंध निसर्गाशी जोडलेला आहे, आणि म्हणून हे कडवं जे आहे हे मनाला भावतं, हृदयस्पर्शी झालेलं आहे. याचा जर तुम्हाला अर्थ लिहायचा असेल किंवा याचं तुम्हाला सुंदर रसग्रहण देखील करता येऊ शकतं, या कडव्याचं फुलांचा उल्लेख आलेला आहे, आणि या फुलांवर काय परिणाम झालेला आहे पावसामुळे तो सांगितलेला आहे. गंध पसरवणारी केतकी रोमांचित झालेली आहे. तर नुकतंच फुललेलं सोनचाफ्याचं फूल देखील आनंदी झालेलं आहे. आणि जाईच्या लेकी म्हणजे कळ्या या आषाढ घणाकडे पुन्हा पुन्हा चोरून बघताना त्यांना लाज आलेली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर लाज आलेली आहे. कळ्या वाकलेल्या थोड्याशा दिसतात, आणि म्हणून कवीला ही कल्पना सुचली आहे, जणू त्या कळ्या काय झाल्यात, लाजलेल्या आहेत. आणि त्या कळ्या न म्हणता जाईच्या लेकी असं त्यांना म्हटलेलं आहे, असा उल्लेख केलेला आहे. अतिशय सुंदर निसर्ग आणि मानव यांचा संबंध कवीने या कडव्याच्या ठिकाणी जोडलेला आपल्याला दिसतो. अतिशय प्रत्ययकारी असं वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, 2 कडवी झाली. तिसऱ्या कडव्याकडे जाऊया आपण. उघड गगन कर घडीभर आसर. आसर शब्दाचा अर्थ आहे उघडी. आता गगन काय कर, उघड. म्हणजे आषाढ घणाला काय म्हटलेलं आहे, गगन उघड म्हणजे गगनातून तू जा आणि थोडे उघडी पेवून दे. उघडी पेवून दे. आणि खुले कर वासर मणी घर. वासर मणी शब्दाचा अर्थ आहे सूर्य, आणि वासर मणी घर म्हणजे सूर्याचं घर, म्हणजे पुन्हा आकाशच. आकाश खुले कर म्हणजे पावसाची उघडी कर, आकाश खुले कर, सूर्याचं घर असलेलं आकाश आता उघडे कर, खुले कर. वाहू दे या तव किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. कोवळं हळदुव्या म्हणजे हळदीसारखं पिवळ्या रंगाचं असलेलं ऊन आता वाहू दे, म्हणजे या धरतीवर येऊ दे तुझ्या किमयेवर, तुझ्या कृपेमुळे. किमया म्हणजे जादू. किमया शब्दाचा अर्थ होतो जादू. म्हणजे निसर्गात जे बदल होतात, निसर्गाला जे सौंदर्य प्राप्त होतं, सृष्टी जी हिरव्या रंगाने नटल्यासारखी दिसते, साज शृंगार चढवल्यासारखी दिसते, ही किमया सगळी कुणाची, तर पावसाची, आषाढ घनाची, म्हणजे पाऊस पडणाऱ्या ढगांची. आणि म्हणून त्या आषाढ घनालाच कवीने म्हटलेलं आहे. आता सुरुवातीला काय म्हटलं होतं की तू थांब जरासा. आता इथे काय विनवणी केलेली आहे बघा, की तू आता काय कर, तुझ्या कृपेने, तुझ्या जादूने सृष्टीत बदल घडवलेस पावसामुळे, आता तुझ्याच जादूने पुन्हा एकदा काय कर, आकाश उघडे कर. सूर्याचं घर असलेलं आकाशात थोडी उघडी पान, आणि पिवळ्या हळदीच्या रंगाचं जे ऊन आहे पिवळं, ते ऊन
आता धरतीवर येऊन देत. म्हणजे काय होईल, धरतीवर ऊन आलं म्हणजे पाऊस थांबेल पडायचा, आणि पाऊस पडायचा थांबला की कवीला आनंदाने सृष्टीत झालेला बदल, हे निसर्ग सौंदर्य डोळ्यांनी बघताही येईल आणि अनुभवताही येईल. पण पाऊस खूप पडत असेल तर बाहेर पडता येणार नाहीये. म्हणून आता उघडी पान ऊन पडून दे, म्हणजे मला आणखीन जवळून सृष्टी सौंदर्य पाहता येईल. पुढे जाऊया. दोन विनवण्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत कवीने. मध्ये दोन कडवी जी होती, पहिलं आणि दुसरं ते निसर्ग सौंदर्य जे होतं ते सांगितलेलं होतं, निसर्गात झालेले बदल. आता बघूया, ऊन पडलंय नाही का, उघडीप करायला सांगितलीये. मग उघडीप केल्यावर काय काय होणार आहे बघा, ते बघूया. कणस भरू दे जीवस दुधाने. कणस म्हणजे कणस, पिकावर झुलणारी आता कणसे. पीक आता वाढलं, आता पिकावर कणस झुलायला लागली, तर त्या कणसाचे जे दाणे आहे त्या दाण्यांमध्ये जीवस दुधाने भरून देत. ते दाणे, कणसाचे दाणे, जीवस म्हणजे पौष्टिक, आणि दूध पौष्टिक, दुधाचा अर्थ दूधच. पौष्टिक दुधाने कणसाचे दाणे काय होऊन देत, भरून देत. तू थांब, उघडी कर, आणि मग काय होईल, तर कणसाचे दाणे पौष्टिक दुधाने भरतील, म्हणजे पीक चांगलं येईल, वाढेल जोमाने, कणसे पौष्टिक दाण्याने भरतील असं. देठ फुलांचा अरळ मधाने. फुलांचा देठ देखील काय होईल, अरळ म्हणजे अलवार, अलवार म्हणजे कोवळा, कोवळ्या मधाने भरून जाईल, म्हणजे कोवळा मध त्याच्यात साठेल. फुलांच्या देठात कोवळा मध साठेल. आणि कंठ खगांचा मधुगानाने. खग म्हणजे पक्षी आणि कंठ म्हणजे गळा. पक्ष्यांच्या गळ्यात मधुर गाणी येऊन देत, म्हणजे मधुर गाणी त्यांच्या गळ्यात आली की ते मधुर गाणी गातील. आणि शहारा तृणपर्णा. तृण शब्द तुम्ही ऐकून तुम्हाला माहिती असेल बघा, तृण म्हणजे गवत. गवताचं जे पाता आहे त्या पात्याला ते खग गाणी म्हणून जणू काय करतील, शहारा आणतील. तृणपर्ण वाऱ्यावर सारखं हलत असतं, डुलत असतं, म्हणजे ते शहारा आल्यासारखंच वाटतं. पण कवीने इथे कल्पना केलेली आहे की पक्षी मधुर गाणी गायला लागली की तृणपर्णाला देखील काय होईल, गाणी ऐकून शहारा येईल. किती सुंदर वर्णन कवीने केलंय बघा. पाऊस थोडी उघडीप झाली, पिवळं ऊन, पिवळ्या रंगासारखं, हे हळदीच्या रंगासारखं पिवळं ऊन धरतीवर आलं की मग काय होईल, कणसे पौष्टिक दुधाने भरून जातील, फुलांचे देठ कोवळ्या मधाने भरतील, आणि पक्षी देखील मधुर गाणी गातील, आणि त्यांची गाणी ऐकून गवताच्या पानांना देखील शहारा येईल. असं हे वर्णन. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या कडव्याकडे. आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवूनी पिसोळी थव्या थव्यानी. आधी आश्लेषांच्या तुषार स्नानी. आश्लेषा हे एक नक्षत्र आहे, पाऊस पडणार नक्षत्र आहे. तर आश्लेषा नक्षत्रामध्ये खूप बरसणारा पाऊस नाही पडत, थोड्या हलक्या सरी पडतात पावसाच्या, तुषारासारख्या. तुषार म्हणजे शिंतोडे, तर तुषार स्नानी, स्नानी म्हणजे आंघोळ. तर आश्लेषा नक्षत्रामध्ये पावसाच्या तुषाराचं स्नान, आंघोळ कुणाला घडेल, तर भिवूनी पिसोळी थव्या थव्यानी. पिसोळी शब्दाचा अर्थ आधी मी सांगते. पिसोळी म्हणजे फुलपाखरे. तर फुलपाखरे थव्या थव्याने जी उडत असतात या फुलावरून त्या फुलावर, त्याला रुंजी घालणं म्हणतात. फुलपाखरं या फुलावरून त्या फुलावर थव्या थव्याने उडत असतात. तर त्यांच्या अंगावर जेव्हा हे आश्लेषा नक्षत्रातले पावसाचे तुझे तुषार पडतात, तेव्हा त्यांना स्नान घडतं, आणि त्या स्नानाने ते भिवून जातात, घाबरतात, भितात, आणि मग ते घाबरलेले ती फुलपाखरं जी आहेत ती
आपल्या रत्नांच्या कळा उधळीत माध्यानी म्हटलेलं आहे. माध्यानी म्हणजे उन्हात, दुपारचं ऊन, मध्यानाचं ऊन म्हणजे दुपारी आपल्या रत्नांसारखी कळा म्हणजे रत्नांची किरणे उधळीत काय करतील, न्हानोत इंद्रवर्णात वना. आता वन माहिती आहे, हिरवं वन, पण त्या वनाला आता पावसामुळे कोणता रंग प्राप्त झालेला आहे, तर इंद्रवर्ण. मगाशी पण इंद्रवर्ण शब्द आलेला होता. इंद्रवर्ण म्हणजे निळ्या रंगात न्हाऊन काढतील म्हणजे निळ्या रंगात भिजवून टाकतील. म्हणजे आपण म्हणतो बघा, पाणी जे आहे ते ज्या रंगात मिसळलं त्या रंगाचं होतं, तसं ही फुलपाखरं या वनात गेल्यानंतर आपला रंग, आपल्या रंगाने तिथे त्या वनाला, हिरव्या वनाला बुडवून टाकतात. आपल्या रंगात त्यांना आंघोळ घालतात, जणू म्हणजे आपल्या रंगात बुडवतात, भिजवतात असा अर्थ येतो. पुन्हा एकदा या कडव्याचा अर्थ बघा. आश्लेषा नक्षत्रामध्ये जे पावसाचे तुषार पडतात त्याच्यामुळे फुलपाखरं जी आहेत, त्या फुलपाखरांचे थवे जे आहेत ते त्या तुषाराने आंघोळ केल्यासारखे होतात आणि सतत पावसाचे थेंब अंगावर पडल्यामुळे ते भितात आणि मग इकडून तिकडे ते फिरतात आणि दुपारच्या वेळेला ते आपली रत्नासारखी जी प्रभा आहे, म्हणजे त्यांचं जे सौंदर्य आहे, रत्नकळा म्हणजे त्यांचं सौंदर्य फुलपाखरांचं, ते उधळीत ते वनामध्ये जातात आणि वनामध्ये गेल्यानंतर निळ्या रंगाने ते त्या वनाला काय करतात, अक्षरशः भिजवतात. म्हणजे ती निळ्या रंगाची फुलपाखरं असावीत. सगळीकडे झाडांवर बसणारी ती फुलपाखरं, उडणारी फुलपाखरं, त्यामुळे तिथे त्या फुलपाखरांचाच रंग जणू दिसायला लागतो, असा उल्लेख इथे कवीने केलेला आहे. आणि पिसोळी हा जो शब्द वापरलेला आहे कवीने, किती सुंदर शब्द आहे बघा. पिसोळी म्हणजे पिसासारखा, हा ग्रामीण शब्द आहे आणि तो मुद्दामून कवीने इथे वापरलेला आहे. आणि या ग्रामीण शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये, पिसोळी म्हणजे पिसासारखं म्हणजेच नाजूक, कोवळ्या देहाची असलेली. फुलपाखरं किती नाजूक असतात तुम्ही बघितलं असेल, नाही का? कोवळ्या रंगाची ही फुलपाखरं नाजूक, आणि म्हणून त्यांच्यासाठी हा सुंदर शब्द वापरलेला आहे, पिसोळी. पुढे जाऊया पुढच्या कडव्याकडे, शेवटच्या. काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे. किती वेगळी कल्पना केली आहे बघा कवीने. काळोख म्हणजे दुःख आणि उजेड म्हणजे सुख, आनंद असा अर्थ बऱ्याच वेळेला कवी लावतात. जीवनात दुःख आहे म्हणताना काळोखल जीवन माझे वगैरे प्रतिमा वापरतात काळोखाची. तर काळोखाची पीत आसवे, आसवे म्हणजे अश्रू. काळोखाचं जे दुःख आहे, अश्रू आहेत, ते पितात. कोण पिऊन घेतात ते, तर झाडांच्या पालवीत काजवे उमलतात. काजवे जन्म घेतात आणि हे काजवे जे आहे ते रात्रीच्या अंधारातच, काजवा हा एक कीटक आहे, क्षणात क्षणभर प्रकाश देणारा, म्हणजे ते लुकलुकतात बघा काजवे. त्यांचा प्रकाश खूप छोटासा असतो, पण हे अनेक संख्येने असतात हे काजवे. त्यामुळे पालवीत हे काजवे उमलतात रात्रीच्या वेळेला. तर जणू या काजव्यांनी काळोखाचे अश्रू पिऊन घेतलेले असतात आणि मग ते थोडासा त्यांना, त्या काळोखाला थोडासा आनंद देण्यासाठी जणू ते लुकलुकतात. तर असे हे काजवे जे आहे, त्यांच्याशी मला करू दे मज हितगुज त्यासवे. त्यांच्याशी मला काय करून दे, हितगुज करून दे, गप्पा गोष्टी करून देत, गप्पा मारून देत, असं कवीने सुंदर कल्पना केलेली, की त्या काजव्यांशी मला हितगुज करायचं आहे. आणि म्हणून आषाढ घना तू थांब. एवढंच नाही, काजव्यांचं सौंदर्य पाहायचंय, काजव्यांची हितगुज करायचे, एवढंच नाही, तर निरखित जळातील विधू वदना. विधू वदन म्हणजे
चंद्र आणि जळातील म्हणजे पाण्यातील चंद्राचं प्रतिबिंब जे आहे ते पाण्यात पडतं. पावसामुळे आजूबाजूला पाणी जमा झालेलं आहे आणि हे पावसाचं निर्मळ नितळ पाणी जे आहे, स्वच्छ पाणी जे आहे, त्या स्वच्छ नितळ असलेल्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसतं आणि पाण्यात दिसणारं चंद्राचं प्रतिबिंब हे एक अनोखं असं सौंदर्य आहे. आणि हे सौंदर्य, ही सुंदरता मला निरखायची आहे, मला पाहायची आहे. म्हणून रे आषाढ घना तू थांब जरासा. म्हणजे आषाढ घन जर थांबला, आषाढ घन थांबला म्हणजे पाऊस पडायचा जर थांबला, तर कवीला हे सगळं जे सौंदर्य आहे ते पाहता येणार आहे, काजव्यांची इतगुस करता येणार आहे आणि पाण्यामध्ये पडणारं चंद्राचं बिंब देखील पाहता येणार आहे. अशा प्रकारे कवीने आषाढ घनामुळे सृष्टीमध्ये काय काय सौंदर्य प्राप्त झालेलं आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, कृती आपण नंतर बघून घेऊ. कविता तुम्ही एकदा वाचाल, समजले का बघा. मी तुम्हाला कविते व्हॉट्सअप केलेली आहे. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काही चित्र मी तुम्हाला दाखवते या सगळ्यात आधी आपण कवितेतलं चित्र बघूया. कवितेमध्ये उल्लेख आलेलं जे सगळ्या सौंदर्य होतं त्याच्यामध्ये कवितेमध्ये आलेलं नाही का. हे कवितेत दिलेलं चित्र आहे बघा. इथे आपल्याला कोण उभा राहिलेला दिसतोय बघा इथे. हा कवी आहे, बरोबर की नाही. कवीने हात वर केलेला आहे. हात वर करून वरती कोण आहे, आषाढ घन आहे, पाऊस पडणारा ढग आषाढ महिन्यातला. त्या आषाढ घनाला थांब म्हटलेले, बरोबर आहे. बाजूला काय आहे, शेत आहे. आता त्या शेत हिरव्या रंगाचं शेत आहे. हिरव्या रंगाचं शेत आहे. त्याच्यानंतर पाणी पण दाखवलंय बघा आपल्याला, बरोबर आहे ना. पाणी दाखवलेले. त्याच्यानंतर फुलपाखरं दाखवलेत बघा, भिरभिरणारी. भिरभिरणारी फुलपाखरं दाखवलेली आहे. त्याच्यानंतर बांबूचं वन जे आहे ते दाखवलेलं आहे बघा इकडे. कवीच्या पाठीमागे जे आहे ते बांबूचं वन आहे. त्याच्यानंतर फुलांचा जो उल्लेख आलेला होता, केवडा हे फुलाचा उल्लेख आला होता. केतकी शब्द वापरला होता केवड्यासाठी. तर ते केवडा तर तिथे दाखवलेला नाही, तो नाही दिसत आहे, केवडा नाही दिसत आहे. सोनचाफा दिसतोय बघा. सोनचाफा आहे. त्याच्यानंतर कोणाचा कशाचा उल्लेख आला होता, कोणत्या फुलांचा, तर जाईचा उल्लेख आला होता. तर जाईची फुलं दिसतात बघा, ही सफेद रंगाची. तर हे सगळं सृष्टी सौंदर्य जे आहे ते आपल्याला इथे दाखवलंच आहे. तरी तुम्हाला नांगरणीचं चित्र नाहीये, लाल मातीत होणारी बैलांच्या साह्याने केली जाणारी नांगरणी. तर मी तेही चित्र तुम्हाला दाखवते. थांबा जरा, स्क्रीन शेअर करायला वेळ लागतो तेवढं. ही बघा नांगरणी आहे. आणि कवीने जे वर्णन केलेले लाल माती वगैरे ते कोकणातलं वर्णन आहे. आणि त्या कोकणामध्ये भाताची शेती केली जाते. तर नांगरणी बघा, नांगरणी करणारा शेतकरी आहे आणि भाताचं रोप लावणारे बघा, ते तिकडे माणसं पण दिसतात आपल्याला. ठीक आहे, पुढचं चित्र बघूया. हिरवं शेत बघूया आता. हिरवं शेत, हे बघा पाऊस पडतोच आहे नाही का. पावसाचा रंग पण बघा एकदम काळा नाहीये, जांभळा सारखा दिसतोय आपल्याला. शेतात काम करणारे शेतकरी आहेत, महिला आहेत. त्याच्यानंतर शेत पण दिसते, हिरवगार शेत. जिथे जिथे नजर जाते हिरवगार शेत, वरून पडणारा पाऊस, किती सुंदर सृष्टी सौंदर्य आहे नाही का. पुढे जाऊया.
हे बघा तुम्हाला बांबूचं जे वन बघायचं होतं, वेळूचे बन असा उल्लेख आलेला आहे. वन, वेळू म्हणजेच बांबू. तर बांबूची झाडं हिरव्या रंगाचीच असतात, पण बघा कशी उंच वाढलेली असतात आणि त्याच्या निळा आकाश आणि त्या आकाशामधून ते कसं निळ्या रंगाचं दिसते. इंद्रनीळ शब्द वापरलेला तो खरोखरच हे चित्र बघितल्यानंतर तरी असं वाटतं की बरोबर आहे, योग्य शब्द वापरलेले आहे कवीने. हा, इंद्रनीळ म्हणजे निळ्या रंगाचे दिसतात हे बांबूचं वन. पूर्ण बांबूचंच वन आहे, जिकडे बघावं तिकडे बांबूच बांबू आहेत, नाही का. पुढे अजून बघूया फुलांची चित्र. हे बघा, हा केतकी शब्द आलेला होता, गंधकेतकी. गंधकेतकी म्हणजे केवडा, केवड्याचं झाड. हा, पानं असतात अशी ती ती पानं आहे ना, गुंडाळून केसामध्ये पण माळलं जातं. आणि जर ते पान असं देवाच्या शेजारी वगैरे ठेवलं ना, तर घरभर सगळा गंध पसरतो. इतका गंध असतो त्याला, खूप छान गंध असतो. आणि केवड्याच्या गंधामुळे त्याच्या आसपास सर्प राहतो असंही म्हणतात. तर हे केवड्याचं झाड, केतकी. हा बघा सोनचाफा. सोनचाफा, सोनचाफ्याची नुकतीच उमललेलं जे फूल आहे, पूर्ण उमललेलं पण मी दाखवते तुम्हाला. हे नुकतंच उमललेलं, हे बघा पूर्ण उमललेलं फूल. याचाही गंध तुम्हाला माहितीये, हे तर तुम्ही बघितलेलं आहे. याचाही गंध, एक फूल जरी ठेवलं तरी घरभर गंध पसरतो. पुढे बघूया. हे बघा, जाई आहे. हा, जाई, जाईच्या कळ्या बघा, फुलं उमलले आहेत, कळ्या आहेत. अजून जवळून पण बघा ही फुलं जाईची, यांना पण खूप छान गंध असतो. कळलं ना, जाईच्या फुलांना. हे बघा, जाईची फुलं, कळ्या त्याच्या. हे बघा फुलपाखरं बघा, इंद्रनीळ, निळ्या रंगाची फुलपाखरं. हे पुन्हा हे काजवे आहेत बघा, चमकणारे, रात्री अंधारात चमकणारे. बांबूचं वन, आणि ते बांबूचं वन ही निळं दिसतंय. आणि काजवे बघा तिथे चमकतायत, अंधार आहे, काजवे चमकतायत. हा, वेळ संपलेली आहे आपली, आपण इथे थांबणार आहोत.